आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमीला दूध उतू का घालवावे, रथसप्तमी कशी साजरी करावी. तर रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवांचा जन्मदिवस असतो. सूर्यदेवता रथामध्ये बसलेले असतात म्हणून आपण रथसप्तमी साजरी करतो. दूध उती का घालवावे, तर एका तव्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये गौरी ठेवावी. गौरीचे 2-3 तुकडे असतात पहा, शेणकूट म्हणतो आपण त्यांना. मातीचे छोटे मडकं घेऊन त्यात दूध, पांढरे तीळ, साखर घालून उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल असं ते दूध उकळवून ठेवायचं आहे. अग्निदेवाला आपण दूध अर्पण करतो. अग्निदेवाला आपण फूल वाहतो, हळदी कुंकू वाहा, पूजा करा, एक छानशी रांगोळी काढा, जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे पहा. सर्व रोगांपासून मुक्ती मिळते, आरोग्य चांगले राहते. ज्यांना शारीरिक समस्या येतात त्या सर्वांनी हे व्रत करावे. गरजूंना अन्न वस्त्र दान करा. रक्तदानही तुम्ही या दिवशी करू शकता. गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-2 थेंब टाकून स्नान करावे. सूर्याला अर्घ्य द्यावे. उपवास केला तर तो संध्याकाळी सोडावा. आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतात. सूर्यदेवांची रांगोळी आपण या व्हिडिओमध्ये दाखवली तशी काढू शकता. त्यावर सांगितल्याप्रमाणे दूध उतू घालवावे. सकाळी 12च्या आत दूध उतू घालवू शकता. आणि या दिवशी ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः अशी जी सूर्यदेवांची 12 नावे आहेत ते तुम्ही चालूच ठेवायची आहेत नावं म्हणणे. सकाळी उठल्यावर सूर्यनमस्कार जरूर घाला. आदित्य सूर्य स्तोत्र ऐका, सूर्यकवच स्तोत्र म्हणा. जर तुमचं पाठ नसेल तर ते तुम्ही यूट्यूबवर ऐका, पण त्या दिवशी जरूर ऐका. आपल्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन प्रकाश येत असतो. या दिवशी मांसाहार करू नका, घरात शांतता ठेवा, व्यसन करू नका, भांडणतंटा करू नका. असे काही बेसिक नियम आहेत ते पाळा, काळजी घ्या. रथसप्तमीची व्रतकथा जरूर ऐका.